मखमलाबाद गावात अवैध दारू विक्रीच्या विरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक वर्षांपासून गावात खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार या अवैध व्यवसायाचा सर्वाधिक परिणाम शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर व महिलांवर होत आहे. दारूच्या अड्ड्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे. जय राम कडाळे. आमच्या गल्लीमध्ये दारूधंदा आहे. आम्हाला आमच्या गल्लीत दारूधंदा नाही पाहिजे. आमचे लहान लहानले पोरं आहे. आमच्या नवऱ्यांची गेली जिंदगी, पण आमच्या पोरांची पुढे जिंदगी कशी गेली पाहिजे ती आम्हाला चांगलं पाहिजे. आम्ही इडून मागं पण अर्ज दिला, त्याने ऐकलं नाही. तेव्हा पण आम्हाला गलीत येऊन शिव्या देत होतो. कशाबद्दल माझं हे करते, माझ्यापासून काय त्रास आहे, पण आमच्या मुलाबाळांना त्रास आहे. तिथे आम्हाला शौचालयाला जावं लागत. त्यांना पोरींना पण खूप त्रास आहे. सगळे पोरं तिथे बसेल राहते. आम्ही त्यांनी जर नाही बंद केलं तर आम्ही कारवाई करू. महिला सगळ्या. नवनाथ तो दारूधंदा करतो. त्याच्या आधी तो कंपनीत कामाला जायचा. त्याचा भाऊ अपंग आहे, त्यांनी तो करत होता. त्यांनी त्याची टपरी आहे पुड्या पाड्यांची, त्यांनी तोच धंदा करायचा ना. मग चांगला जर तो धंदा करतोय, त्यांनी त्याचे पोरं बारीकले, पण मग त्यांनी दुसरा व्यवसाय करायचा ना. दारूधंदा नाही पाहिजे ना. तू बाजूला टाक ना. गल्लीमध्ये कशाला टाकतो? गल्लीमध्ये टाकायलाच नाही ना पाहिजे. गल्ली चांगलं गाव दिसलं पाहिजे ना. दारू ओपनर हे चांगलं आहे. आम्ही त्यांना आधी पण अर्ज दिला होता, त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यांनी गलीत येऊन आम्हाला शिव्या द्यायला माझं कोण वाकडं करतंय. आता हे 10-12 वर्षापूर्वीपासून धंदा तो थोडा आता मोठा धंदा झाला त्याचा. आम्ही महिला सगळ्या मिळून आम्ही तोडफोड करून टाकू. ते दखल नाही जर घेतली याची अर्जाची ना, तर आम्ही सगळ्या महिला जमून त्याचं हे करू. काकड त्यांचा पाठिंबा आहे, प्रमोद पालवे त्यांचा पाठिंबा आहे, रोहिणी पिंगळे त्यांचा पाठिंबा आहे. फक्त चित्रा तांदळे यांनी पाठिंबा दिला नाही, कारण की ते म्हणते तुमचे नवरे तुमचे मुलं दापा, तुमचे नवरे दापा, ते का घरी बोलवायला येते का, ते असे सांगते. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे ना, का तुम्ही करा म्हणून आम्ही पण तुम्हाला आधार देऊ, असं ते म्हणतीच नाही. महिलांनी गंभीर आरोप करत म्हटले की पोलीस कर्मचाऱ्यांकडून अवैध दारू व्यवसायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या व्यवसायातून हप्ते घेतले जात असल्याचाही आरोप महिलांनी केला. एका जणांनी फोन करून माझ्या मिस्टरांना सांगितलं का तुझी बायको तिकडं कंप्लेंट दिलेली गेली म्हसरोळ पोलीस स्टेशनला. त्याबद्दल मला यायचं नव्हतं, पण मी आज आली कंप्लेंट द्यायला. पण हप्त्यावाले म्हसरोळ पोलीस स्टेशनला गेला का हप्त्यावाले येतात आणि तिथून पैसे घेऊन जातात. त्यांचा काही धंदा बंद होत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे का त्यांनी धंदा बंद केले पाहिजे. नसल होत तर आम्ही डायरेक्ट आता मोठ्या अधिकाऱ्याकडे जाणार आहे. तिथले पोलीस स्टेशनचे पोलीस येतात, हप्ते घेऊन तिथं काही बोलणं होतं त्यांचं आणि रिटर्न निघून जातात. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी मखमलाबाद मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांना महिलांनी पाठिंबा मागितल्याने त्या महिलांनाच याबाबत विरोध दर्शवल्याचा आरोप होत आहे. यामुळे महिलांमध्ये अधिक नाराजी पसरली आहे. सुगंधा सोमनाथ बेनकुळे. आमचा काहीच प्रॉब्लेम नाही का, आम्हाला फक्त दारूचं दुकान बंद करायचंय. आम्ही एवढे नगरसेवक आहे त्यांना बोललो, पण ते म्हणतात तुम्ही महिला जमा व्हा आणि तुम्ही काय करा. पण आम्हाला नगरसेवकांनी दिलेली साथ, तर चित्राताई तांदळे त्यांनी सही दिलेली नाही मला. मी परवाच्या दिवशी आले ते, तिनं सही दिली नाही. ती म्हटली का मी देणार नाही, तुमचे पोरं तुम्हीच दापायचे, घरामध्ये बसून ठेवा. डायरेक्ट असं बोलणं झालेलं आहे त्यांचं आमचं. मग काय करायचं आम्ही, त्याचा निर्णय कोणी घ्यायचा? मग नगरसेवक कशाला झालेले? आम्हाला एवढे पण पूर्ण साथ देणारे माणसं आहे, पण यांनी पण दिली पाहिजे ना आम्हाला साथ. पोरं उठले का तिथं जाता गल्लीत शिव्या द्या येऊन आम्हाला. लोक का बरं शिव्या द्या? आमच्या घरी दारी शिव्या द्या, पोरांना धमक्या द्या, तुमच्या आईला दापा, का बरं असे बोलते? पोलिसांना आम्ही आता दिला तर इथून मागा अर्ज, त्यांनी काही घेतलं नाहीये. आता परत देणार आहे आम्ही. त्यांनी 21 दिवसात नाही निर्णय घेतला तर आम्ही पूर्ण तोडफोड करणार आहे. कोणी असो मग तिथं आम्ही बेणाऱ्या बाया नाही. गावातील महिलांचा एकच प्रश्न आहे, अवैध दारू विक्री बंद होणार कधी? विद्यार्थ्यांचे भविष्य, कुटुंबांचे संसार आणि गावाचे सामाजिक वातावरण धोक्यात येत असताना प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण मखमलाबाद गावचे लक्ष लागून आहे.